विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता तिसरी मराठीमधील 15वी कविता आहे सुट्टीच्या दिवसात. याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्वाध्यायामधील प्रश्न 1 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न अ आहे, कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते. याचं उत्तर आहे, कवितेतील मुलाला आकाशात सुट्टीच्या दिवसात उडावेसे वाटते. यानंतर प्रश्न आ आहे, सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते. उत्तर आहे, सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते. यानंतर प्रश्न ई आहे, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते. उत्तर आहे, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग अद्भुत होते. यानंतर प्रश्न 2 आहे, खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिहा. उदाहरणार्थ घमघमणारा वास. इथे आपल्याला कंसामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. पंख, पाणी, पक्षी आणि वारा. ते आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचे आहेत. पहिलं अ आहे, खळखळणारे. तर खळखळणारे पाणी असते, त्यामुळे आपण पाणी लिहिलेलं आहे. 2 फडफडणारे पंख. किलबिलणारे पक्षी. घोंघावणारा वारा. अशा पद्धतीने कंसातील दिलेले 4 शब्द योग्य 4 पर्यायांपुढे लिहून आपण हे उत्तर पूर्ण केलेलं आहे. पुढे प्रश्न 3 आहे, खालील अर्थांच्या कवितेतील ओळी लिहा. इथे आपल्याला अर्थ दिलेला आहे. असा अर्थ असणाऱ्या कवितेत कोणत्या ओळी आहेत ते शोधून लिहायचं आहे. पहिलं अ पाहूया, उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो. तर अशा अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. या 2 ओळींचा अर्थ आपल्याला दिलेलं जो वाक्य आहे ते आहे, त्यामुळे आपण इथे त्या कवितेतील 2 ओळी लिहिलेल्या आहेत. पुढील पाहूया. पुढे आपल्याला अर्थ दिलेला आहे, समुद्रातून पोहून जावे उंच उंच पर्वत चढून जावे. असा अर्थ असणाऱ्या कवितेतील ओळी आपल्याला शोधायच्या आहेत आणि त्या ओळी आहेत, वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत. तर या 2 ओळींचा हा अर्थ आहे. यानंतर तिसरी ओळ दिलेली आहे, सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे. या अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत, सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय येते. तर या 2 ओळींचा हा अर्थ आहे. अशा पद्धतीने दिलेला अर्थ असणाऱ्या कवितेतील कोणत्या ओळी आहेत ते शोधून आपण लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढे आपल्याला प्रश्न 4 दिलेला आहे, चालू वर्षाचे कॅलेंडर घ्या. शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंत किती सुट्ट्या आहेत ते शोधा. प्रत्येक सुट्टीचे कारण पहा. खालील तक्ता वहीत आखून पूर्ण करा. इथे एक तक्ता दिला आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 4 महिने दिलेत. या 4 महिन्यामधील साप्ताहिक सुट्टी अर्थात रविवार, राष्ट्रीय सणाची सुट्टी आणि धार्मिक कारणासाठी सुट्टी म्हणजे वेगवेगळ्या सणासाठी सुट्ट्या ज्या असतात त्या सुट्ट्या असे कॉलम केलेले आहेत. तर यापैकी साप्ताहिक सुट्टी आपण लिहिलेली आहे. जूनमध्ये रविवार, जुलैमध्ये रविवार त्यांनी दिलेली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा आपल्याला साप्ताहिक सुट्टी रविवार असते. कंसामध्ये किती रविवार आले ते आपण लिहिलं आहे. जूनमध्ये 5 रविवार आले आहेत. जुलैमध्ये 4 रविवार आले आहेत. ऑगस्टमध्ये 4 आणि सप्टेंबर महिन्यात 5 रविवार आणि खाली एकूण दिवसमध्ये 18 रविवार या 4 महिन्यांमध्ये मिळून आलेले आहेत. आता राष्ट्रीय सणाची सुट्टी ही आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची असते. तर ती एक सुट्टी एकूण येते 4 महिन्यांमध्ये. आता धार्मिक कारणासाठी सुट्टी जी आहे ती प्रत्येक महिन्यातली आपल्याला पाहून लिहायची आहे. यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कॅलेंडर 2024चं चालू वर्षाचं घ्यावं लागेल आणि प्रत्येक महिन्यामध्ये कोणकोणत्या सुट्ट्या आल्या आहेत. काही निवडक सुट्ट्या आपण इथे तक्त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. सर्व सुट्ट्या लिहिलेल्या नाहीत, त्यामुळे आपण बेरीजसुद्धा केलेली नाही आहे सुट्ट्यांची. तर तुम्ही हा प्रश्न सोडवत असताना प्रत्यक्ष तुमचं कॅलेंडर जवळ घ्या आणि आपल्या शाळेला कोणकोणत्या सुट्ट्या होत्या प्रत्येक महिन्यामध्ये ते वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा आणि मग त्या सुट्ट्या मोजून
तिसऱ्या कॉलममध्ये शेवटी एकूण दिवसमध्ये किती सुट्ट्या झाल्या ते एकत्रितपणे लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रात्यक्षिक स्वरूपाचा प्रश्न आहे. तुम्हाला प्रत्यक्ष कॅलेंडर घेऊन आणि वहीमध्ये हा तक्ता आखून सोडवायचा आहे. या कॅलेंडरवर आधारित काही प्रश्न आहेत ते आता पाहूया. त्यातील प्रश्न अ आहे, कॅलेंडर पाहताना सुट्टी कशामुळे पटकन कळते? उत्तर पाहूया. ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवसाच्या तारखेचा रंग कॅलेंडरमध्ये लाल असतो, म्हणून सुट्टी पटकन कळते. तर आपल्याला माहिती आहे ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीचा जो तारखेचा क्रमांक असतो तो लाल रंगामध्ये दिलेला असतो. त्यामुळे आपल्याला दुरून पाहताच लक्षात येतं की त्या दिवशी काहीतरी विशेष आहे आणि आपल्याला सुट्टी आहे. पुढचा प्रश्न आहे, रविवार शिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या जास्त आहेत की धार्मिक कारणांच्या सुट्ट्या किती जास्त आहेत? तर आपल्याला ठाऊक आहे की रविवार शिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांपेक्षा धार्मिक कारणांच्या सुट्ट्या जास्त असतात. कारण वेगवेगळे सण आपले येत असतात आणि त्या सणांच्या आपल्याला सुट्ट्या असतात. राष्ट्रीय सण मात्र आपले ठराविक असतात आणि तेवढ्याच सुट्ट्या मिळतात. आता त्या कितीने जास्त आहेत यासाठी तुम्ही प्रत्यक्ष कॅलेंडर हातात घ्या आणि दोन्ही सुट्ट्या मोजून त्यांची वजाबाकी करून धार्मिक सणाच्या सुट्ट्या कितीने जास्त आहेत ते शोधून या ठिकाणी तुम्ही पुढे लिहायचं आहे. यानंतर प्रश्न ई आहे, शाळा सुरू झाल्यापासून दिवाळीची सुट्टी लागेपर्यंतच्या एकूण सुट्ट्यांचा आकडा लिहा. हे सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष मोजावं लागणार आहे, कारण प्रत्येक ठिकाणच्या शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सुट्ट्या असतात. काहींना गणपतीची सुट्टी ही आठवडाभर असते, तर काहींना ठराविक 2-3 दिवस असते. तर ते लक्षात घेऊन तुम्ही प्रत्यक्ष कॅलेंडर घ्या आणि तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये 15 जूनला शाळा सुरू झाली तिथून दिवाळीपर्यंत किती सुट्ट्या मिळाल्या ते शोधून तुम्ही तुमचं उत्तर इथे तयार करून लिहायचं आहे. यानंतर प्रश्न 5वा आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात पण मोठी माणसे करू देत नाहीत अशा गोष्टींची यादी करा. आता उन्हाळ्याची सुट्टी जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, परंतु मोठी माणसे आपल्याला त्या करू देत नाहीत. अशा काही गोष्टींची आपल्याला इथे यादी द्यायची आहे. आपण 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पाहूया. 1, जास्त वेळ टी व्ही पाहणे. आपल्याला शाळा वगैरे नसते, पूर्ण सुट्टी असते, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ टी व्ही पाहावासा वाटतो, मोठी माणसं पाहू देत नाहीत. मोबाईलवर गेम खेळावासा वाटतो. यानंतर जास्त वेळ पोहायलासुद्धा जावंसं वाटतं, कारण गरमीचे दिवस असतात. तर या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात, परंतु मोठी माणसे करू देत नाहीत. तुम्ही याच गोष्टी लिहिल्या पाहिजेत असं काही नाही. तुम्हाला ज्या गोष्टी अनुभवास येतात की ज्या तुम्हाला कराव्याशा वाटतात परंतु मोठी माणसे करू देत नाहीत अशा गोष्टी तुम्ही या उत्तरामध्ये लिहू शकता. पुढील प्रश्न आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी माणसे तुम्हाला करायला सांगतात पण तुम्हाला करावीशी वाटत नाहीत अशा कामाची यादी करा. आता इथे उलट प्रश्न आलेला आहे की काही कामं आपल्याला मोठी माणसं करायला सांगतात परंतु आपल्याला ती करावीशी वाटत नाही. अशा कामांची आपल्याला इथे यादी करायला सांगितली आहे. त्यातील पहिलं काम आहे पुस्तक वाचणे. बऱ्याचदा मोठी माणसं आपल्याला सुट्टीमध्ये वारंवार पुस्तक वाचायला सांगतात परंतु आपल्याला मात्र पुस्तक वाचावंसं वाटत नाही. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, घरकामात आईला मदत करणे. तर ही काही कामं आहेत जी मोठी माणसे आपल्याला सांगत असतात पण आपल्याला करावीशी वाटत नाहीत. तर यानुसार तुमच्या अनुभवानुसार यामध्ये भर घालून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. यानंतर प्रश्न 7वा आहे, सारखी अक्षरे एकमेकांना जोडून येणारे जोडाक्षरयुक्त शब्द लिहा. जसे सुट्टी. आता सुट्टी या शब्दामध्ये ट हे अक्षर टलाच जोडलेलं आहे, म्हणजे तेच अक्षर त्याच अक्षराला जोडून हा जोडाक्षरयुक्त शब्द तयार झाला आहे. अशी जोडाक्षरयुक्त शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. उत्तर पाहूया. आपण पहिला लिहिलेला आहे हत्ती, याच्यामध्ये तला त जोडलेला आहे. दुसरा आहे किल्ला, याच्यामध्ये ल ला ल जोडलेला आहे. तिसरा आहे पट्टी, यामध्ये ट ला ट जोडलेला आहे. 4 हट्टी, ट ला ट जोडलेला आहे. 5 विठ्ठल, याच्यामध्ये ठ ला ठ जोडलेला आहे. आणि 6 कट्टी, यामध्ये पुन्हा ट ला ट जोडलेला आहे. अशा प्रकारे एकच अक्षर त्याच अक्षराला जोडून जो जोडाक्षरयुक्त शब्द तयार होतो अशा 6 जोडाक्षरयुक्त शब्दांचं लेखन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही आणखी काही शब्द यामध्ये असे शोधून लिहू शकता. पुढे प्रश्न 8वा आहे,
इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खेळतानाचे चित्र काढा व रंगवा. हा प्रश्न प्रात्यक्षिक स्वरूपाचा आहे. इंद्रधनुष्याची घसरगुंडी समजून त्याच्यावर काही मुलं खेळत आहेत असं चित्र काढून रंगवायचं आहे. ते प्रत्यक्ष तुम्ही वहीमध्ये करू शकता. यानंतर प्रश्न 9 आहे. खाली दिलेल्या फळांचा पदार्थांचा वास घ्या. खा. त्या वासातील व चवीतील वेगळेपण समजून घ्या. खाली आपल्याला काही पदार्थ आणि काही फळे दिलेली आहेत. त्यांचा आपल्याला वास घ्यायचा आहे, खायची आहेत आणि त्यातील वासातील आणि चवीतील वेगळेपण समजून घ्यायचं आहे. पदार्थ आणि फळे खालीलप्रमाणे आहेत. केळी, आंबा, गाभुळलेली चिंच, आवळा, पिकलेला फणस, भाजलेले शेंगदाणे आणि बोरे. हे सर्व पदार्थ आपण कधी ना कधी खाल्लेले आहेत. तेव्हा हा सुद्धा प्रात्यक्षिक स्वरूपाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये प्रत्यक्ष आपल्याला वास घेऊन खाऊन त्यातील वेगळेपण समजून घ्यायचं आहे. तर याचं फक्त तुम्ही आकलन करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 10वा आहे. योगेश, रहीम, संध्या, रोहन, अपर्णा, दीना या मुलांना सुट्टी आवडत नाही. सुट्टी असली की योगेशला घरून बाबांना दुकानात डबा पोहोचवावा लागतो म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही. इतर मुलांना सुट्टी का आवडत नसेल याचा विचार करा आणि प्रत्येक मुलाच्या नावडीचे तुम्हाला वाटणारे कारण लिहा. आता इथे योगेश, रहीम, संध्या, रोहन, अपर्णा आणि दीना अशी 6 मुलं आहेत. त्यापैकी योगेशला सुट्टी का आवडत नाही याचं कारण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सुट्टीच्या दिवशी त्याला दुकानात जाऊन आपल्या बाबांना डबा पोहोचवावा लागतो. हे काम त्याला करावं लागतं. यामुळे त्याला सुट्टी आवडत नाही. इतर 5 मुलांनाही विशेष कारणामुळे सुट्टी आवडत नाही अशी आपल्याला कल्पना करायची आहे आणि आपल्याला त्यांचे काही काल्पनिक कारणं द्यायची आहेत. त्यांना का सुट्टी आवडत नसेल. तर आपण प्रत्येक मुलाला का सुट्टी आवडत नाही याची कारणं देऊया. मुलांना सुट्टी आवडत नसल्याची कारणे. रहीमचं कारण पाहूया. रहीमला सुट्टीच्या दिवशी लवकर उठून भाजीपाला आणावा लागतो म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही. 2. संध्याला सुट्टीच्या दिवशी कपडे इस्त्री करावे लागतात म्हणून तिला सुट्टी आवडत नाही. पुढे आहे रोहनला सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून बाबांबरोबर फिरायला जावे लागते म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही. पुढे आहे अपर्णाला सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक करावा लागतो म्हणून तिला सुट्टी आवडत नाही. आणि शेवटी आहे दीनाला सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात मदत करावी लागते म्हणून तिला सुट्टी आवडत नाही. अशा पद्धतीने या 5ही मुलांना सुट्टी का आवडत नाही याची काही काल्पनिक कारणे आपण इथे लिहिली आहेत. तुम्ही तुमच्या विचारांनुसार या कारणांमध्ये बदल करून त्यांना सुट्टी का आवडत नाही याचे लेखन करू शकता. या ठिकाणी पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा, सराव करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय लिहून काढा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.